नमस्कार मंडळी, स्वप्नज्योती आर्ट अँड क्रिएशनमध्ये तुम्हा सगळ्यांचं मनापासून स्वागत। मी एक ब्युटिशियन आहे आणि आज माझ्याकडे असं एक झाड आहे की जे अतिशय उपयुक्त आहे। म्हणजे अर्थातच हे झाड आज मी खरेदी केलं आहे आणि माझ्या बहिणींकडे मात्र याचे मोठे मोठे वेल आहेत। आणि ज्या काही माझ्या मैत्रिणी आहेत ज्या पार्लरमध्ये खरंच जाऊ शकत नाही, अशा मैत्रिणींना घरच्या घरी काहीतरी चेहऱ्याकरता, केसांकरता उपयुक्त अशा गोष्टी ज्या आपल्या स्वयंपाकघरात, गार्डनमध्ये, गॅलरीत सहज उपलब्ध होऊ शकतील, अशी काही फुलझाडं आणि त्याचे उपयोग आपण बघणार आहोत। मी आज जे सांगणार आहे ते आज आपण म्हणजे गोकर्णाचा वेल, हा जो मी तुम्हाला फोटो दाखवते, मी आजच खरेदी केला आहे, तो गोकर्णाचा वेल आहे। गोकर्णाला बरीच नावं आहेत। गोकर्णाला विष्णुकांता म्हणतात, विष्णुप्रिया म्हणतात, घोड्यांच्या खुरासारखी त्याची फुलं दिसतात उलटी केली तर, म्हणून त्याला अश्वखुराही म्हणतात। आणि अतिशय परिचित असं नाव म्हणजे अपराजिता, जी कधीही हार मानत नाही असं। हे जे झाड आहे, या झाडाचं आपण विचार केला तर या झाडाच्या मुळापासून तर पानांपर्यंत आपण बघू शकतो याचे सगळे उपयोग होतात। याला जांभळी, पांढरी आणि गुलाबी रंगाची फुलं येतात। प्रत्येकाचा आपण प्रत्येक गोष्टीत उपयोग करून घेऊ शकतो। जर आपली त्वचा आपली असेल तर या गोकर्णाच्या फुलांची पेस्ट करून ती आपल्या चेहऱ्याला लावली तर आपली त्वचा उजळते, ग्लो करते आणि बऱ्याच प्रमाणात पिंपल्सचं प्रमाण कमी होतं। त्यामुळे हा प्रयोग बऱ्याच जणांनी करून बघावा अशी माझी इच्छा आहे। आणि याची काहीतरी 4-5 पानं जर आपण घेतली आणि ती थंड करून ते पाणी प्यायलं तर बऱ्याच प्रमाणात स्त्रियांना जे मासिक पाळीमध्ये त्रास होतात, अति ब्लिडिंग होतं म्हणजे अति रक्तस्राव होतो, तो कमी होतो, पिरियड्स वेळेत चालू राहतात आणि सगळ्यात मोठी उष्णताही हे कमी करतं। याचं जे पानांचा आपण उकळून पाणी प्यायलो तर आपल्या शरीरात असलेली उष्णता कमी होते, युरिन इन्फेक्शन कमी होतं। आणि या पाण्याने जर आपण स्त्रियांनी आपल्या काही ठराविक भागाची स्वच्छता केली तर तिथे जे इन्फेक्शन झालेलं असतं ते पण बऱ्याच प्रमाणात कमी होतं। तर असं हे या पानांचाही आपण छान उपयोग करून घेऊ शकतो। गोकर्णाच्या फुलांचा तर आजकाल फॅशन म्हणून चहाच पितात, ब्लू टी म्हणून खूप फेमस आहे। या चहामुळे अतिशय मानसिक शांतता मिळते आणि त्यानंतर शांत गाढ झोपही लागते। म्हणजे शांत झोप लागण्याकरता हा चहा खूप उपयुक्त आहे। त्याचप्रमाणे आपण विचार केला तर याची काही पानं जर आपण गोकर्णाची घेतली आणि त्यात तुरटी मिसळली आणि ती थंड झाल्यावर, मी जसं मगाशी सांगितलं की ठराविक स्त्रियांच्या अगदी काय म्हणायचं त्याला की सेन्सिटिव्ह पार्टना आपण जर त्या पाण्याने धुतलं तर आपलं इन्फेक्शन कमी होतं, जे काही स्त्रियांना झालं असेल ते। त्याचबरोबर गोकर्णाची फुलं आपल्या स्किनकरता उपयुक्त आहेतच मी सांगितलं, त्याचबरोबर त्या टोनरचंही काम करतात। अगदी म्हणजे धूळ मुरूम याकरता ही फुलं जर आपण पाण्यात उकळून ते पाणी बाटलीत भरून ठेवलं आणि त्याचा चेहऱ्यावरती कापसावर घेऊन टोनरसारखा उपयोग केला किंवा त्या पाण्याने चेहरा जरी धुतला ना तरीसुद्धा चेहऱ्याचा पोत अतिशय उत्तम सुधारतो। त्याचं कारण असं आहे की गोकर्णामध्ये अँटीऑक्सिडंट्स असतात आणि आपला त्यामुळे चेहरा ग्लो करण्यास ते मदत करतं। ही फुलं जर तुम्ही वाटीभर घेतली आणि खोबऱ्याच्या तेलात टाकली किंवा तिळाच्या तेलात उकळून त्याचं तेल करून जर तुम्ही केसांना रात्री लावून सकाळी जर केस नेहमीप्रमाणे धुवून टाकलेत ना तरीसुद्धा केसाचा पोत सुधारतो, केसाचं गळणं कमी होतं, केस प्रचंड प्रमाणात वाढायला लागतात, डॅन्ड्रफची समस्या कमी होते, केस गळणं कमी होतं आणि केस पांढरे होण्याची समस्या पण बऱ्याच प्रमाणात कमी होते। डॅन्ड्रफ करता या फुलात आणखीन एक उपाय होतो, ते म्हणजे ही फुलं वाटून त्यात जर दही मिक्स केलं आणि जर आपण ते केसाच्या मुळाशी लावलं आणि 20-1 मिनिटांनी ते धुवून टाकलं ना तर कोंड्याची समस्या म्हणजे डॅन्ड्रफची समस्या पण कमी होत जाते। गोकर्णाचा खूप मोठा उपयोग हा असतो की हे सर्दी, खोकला, ताप, जुना खोकला असेल, दमा असेल, या सगळ्यांकरता याचा काढा जर आपण 4 मिरे घेतले, तुळशीची 4 पानं घेतली आणि गोकर्णाचं मूळ जे असतं ते कुटून आपण एका ग्लासामध्ये हे सगळं घालायचं आणि त्याचं एका ग्लासचं आपण अर्धा ग्लास होईपर्यंत जर पाणी केलं ना
आणि ते पाणी जर आपण काढा म्हणून प्यायलो तर अतिशय जुना तापसुद्धा याने जातो आणि सर्दी खोकला ताप याच्यावरती सुद्धा याचा फायदा होतो. याच्या मुळीचा 2 थेंब रस जर आपण म्हणजे 2 थेंब मुळीचा रस आपण जर नाकात सोडला तर मायग्रेनचा किंवा अर्धशिशीचा त्रास पण कमी होतो. आणि वेखंडाप्रमाणे ती मुळी उघाळून जर लावली आपण, असं म्हणतात वैद्य, तर त्याचासुद्धा मायग्रेनसाठी खूप फायदा होतो. बरेच वैद्य असं सांगतात की या मुळीचे तुकडे लाल दोऱ्यात बांधायचे आणि ज्यांना कायमचा ताप येत असेल त्यांनी ते गळ्यात घालायचे. तर त्यामुळे बऱ्याच अंशी मायग्रेनचा त्रास, अर्धशिशीचा त्रासही कमी होतो. आणि त्याचबरोबर याची पाने आणि पेरूची पाने आपण कपाळाला लावली तरीसुद्धा अर्धशिशीचा त्रास कमी होतो. म्हणजे बघा कितीतरी याचे उपयोग आहेत की नाही. याच्या बिया पण वाटून पोटदुखीवर मधातून चाटण म्हणून देतात. याला अशा बारीक अशा शेंगा येतात आणि मुगाच्या शेंगा असतात ना, तर मूग असतो आपला त्याच्यापेक्षा थोड्या मोठ्या त्याच्या बिया असतात, त्या वाटायच्या आणि मधातून चाटण म्हणून देतात. पण हे देताना मी हे म्हणेन की वैद्यकीय सल्ल्याशिवाय हे देऊ नये लहान मुलांना. तर हे झालं गोकर्णाचं फक्त म्हणजे आंतरबाह्य आपण उपचाराकरताच नाही, तर आपण ज्या वास्तूत राहतो ना तिच्याकरता पण गोकर्णाचे अतिशय उपयोग आहेत. आपली वास्तू जर आपण शांत प्रसन्न ठेवायची असेल तर गोकर्णाचा वेल जर आपल्या घरात असेल आणि तो पूर्व दिशेला घराच्या लावला ना, तर घरात अतिशय पॉझिटिव्ह एनर्जी आपल्या राहते आणि निगेटिव्ह एनर्जी गोकर्ण काढून टाकत असतो. घरात आर्थिक समस्या असेल तरी गोकर्णाची 5 फुलं जर आपण वाहत्या पाण्यात किंवा वाहत्या नदीत सोडली, प्रवाहित केली, तर आपली ती समस्याही दूर होते. किंवा नोकरी व्यवसायात तोटा असेल, कामाच्या ठिकाणी आपल्याला अडचण येत असेल, तर आपण जिथे बसतो, जिथे कामाला जातो, त्या बसण्याच्या जागी ती फुलं जर ठेवली तरी लाभ होतो. किंवा कुठल्याही कामाला आपण जर बाहेर जात असू आणि आपलं काम व्हावं, आपली नोकरी असू दे, इंटरव्ह्यू असू दे किंवा इतर कुठलीही समस्या आपली असू दे आर्थिक, त्या कामाला जाताना जर आपण याचं गोकर्णाचं एक फूल हे एक फूल जर आपण आपल्या पाकिटात ठेवलं, खिशात ठेवलं, तर कमीत कमी 80% ही समस्या आपली निघून जाते आणि आपलं काम अगदी आरामात होऊन जातं. असा हा उपयोगी असं हे गोकर्णाचं फूल, पान, मूळ सगळंच आपल्याला उपयोगात येत असतं. विष्णूला आणि सोमवारी शंकराला हे फूल आपल्याला घरी नक्कीच आपण वाहत जायचं, त्यामुळे देव प्रसन्न होतो. घोड्याच्या खुराप्रमाणे हे दिसलेलं फूल म्हणजे अश्वखुराचं हे झाड मुळापासून फुलापानापर्यंत अतिशय उपयोगी. बघा, नक्की करून बघा. आणि माझं हे बोलणं, मी सांगितलेली माहिती जर तुम्हाला आवडली असेल तर माझ्या स्वप्नज्योती आर्ट अँड क्रिएशनला नक्कीच एक लाईक करा, कमेंट्स करा आणि प्लीज सबस्क्राईब करा. यानंतर पुढच्या मी व्हिडिओमध्ये अशाच काही उपयोगी ज्या आपल्याला स्किनकरता, आपल्या घराकरता आणि शरीराकरता उपयोगी असणाऱ्या वनस्पतींचे मी व्हिडिओ यापुढे टाकत राहणार आहे. धन्यवाद मित्रांनो.